नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या झळा जगभरात बसू लागल्यात। युद्ध लवकर संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत, त्यामुळे पुढच्या काळात युद्धाचा अधिक गंभीर परिणाम जगाला भोगावा लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे 2026च्या मध्यापर्यंत एल निनो सक्रिय होण्याची शक्यता जागतिक हवामान संस्थांकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे 2026 मध्ये महागाई वाढून शेतकऱ्यांसह ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता मी हे सगळं का म्हणतोय तर स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हणजेच SBIने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलाय। या अहवालातच या सगळ्याच गोष्टींचा इशारा देण्यात आलाय। मग SBIने अहवालात नेमकं काय सांगितलंय? 2026 मध्ये महागाईत वाढ खरंच होणार आहे का? एल निनोची शक्यता अधिक चिंता वाढवणारी आहे का? याबद्दल SBIने नेमकं काय निरीक्षण नोंदवलेलं आहे? या दोन्हीबद्दल SBIचं नेमकं म्हणणं काय आहे? सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शो मधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर 2026 मध्ये महागाई वाढीचा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियानं अर्थात SBIनं नुकताच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात दिलाय। पश्चिम आशियातील देशांमधील तणावामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झालेली आहे। तसंच चालू वर्षाच्या मध्यानंतर एल निनो सक्रिय होण्याचे संकेत सुद्धा जागतिक हवामानशास्त्र संस्थांनी दिलेले आहेत। त्यामुळे 2026 मध्ये ऊर्जा क्षेत्रासह अन्नधान्य महागाई वाढेल असा SBIनं आपल्या अहवालात इशारा दिलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता सुद्धा अधिक निर्माण झाली आहे। एकीकडे अन्नधान्याच्या किमती वाढतील, परंतु दुसरीकडे एल निनोमुळे उत्पादनात घट येण्याची चिन्ह सुद्धा आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना 2026 मध्ये या परिस्थितीचा अधिक फटका बसू शकतो असंही या अहवालात सांगण्यात आलंय। इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे समुद्रमार्गे होणारा व्यापार मोठ्या प्रमाणावरती प्रभावित झालेला आहे। त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे। युद्धामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून महागाईनं डोकं वर काढण्यास सुरुवात केल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। सध्या देशात तेल साठवण क्षमता अपुरी असल्यानं युद्ध परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर जहाजांवरच तेल साठवलं जात आहे। त्यामुळे ऑइल ऑन वॉटर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या परिस्थितीमुळे जागतिक शेतमाल बाजारावर दबाव वाढला असून सट्टेबाजी ही वाढली आहे असं सुद्धा या अहवालात सांगण्यात आलंय। युद्ध दीर्घकाळ सुरू राहिलं तर मात्र महागाई आणखी वाढेल असा इशारा सुद्धा SBIनं दिलाय। त्यामुळे 2026 शेतकऱ्यांसाठी अधिकच खडतर वर्ष ठरेल अशी शक्यता सुद्धा जाणकारांकडून वर्तवली जाते। तर या परिस्थितीत इंधन आणि तेलाच्या सुरक्षेसाठी पर्यायी व्यवस्था आणि ऊर्जा वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा उपाययोजना आवश्यक असल्याचं मत SBIनं अहवालात नमूद केलंय। सध्याच्या जागतिक परिस्थितीत समन्वय आणि प्रभावी संवाद अधिक महत्त्वाचा असल्यावरही अहवालात या भर देण्यात आलाय। तर युद्धाचे अनावश्यक परिणाम असे आहेत की त्याचा फायदा काही मोजक्या लोकांना होतो, पण जगभरातील लोकांना अनेक पटींनी जास्त त्रास सहन करावा लागतो आणि त्याचा सर्वाधिक फटका दुर्बल घटकांना बसतो असं निरीक्षणही SBIनं आपल्या अहवालात नोंदवलेलं आहे। SBIच्या या अहवालानुसार जागतिक हवामानाचे नुकतेच प्रसिद्ध झालेले अंदाज पाहता एल निनो निर्माण होण्याची शक्यता अधिक दिसून येत असल्याचं सांगण्यात आलंय। सध्या एल निनो 3.4 समुद्र पृष्ठभाग तापमान निर्देशांक तटस्थ अवस्थेत आहे। मात्र 2026 मध्ये किंवा वर्षाच्या शेवटी एल निनो सकारात्मक अवस्थेत जाण्याची शक्यता असल्याचं अहवालात सांगितलंय। एल निनो सक्रिय झाल्यास प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान वाढतं, त्यामुळे मॉन्सून हंगामातील पाऊस कमी होतो। परिणामी शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता निर्माण होते। आपल्याकडे मॉन्सून आधारित पावसावरच मोठ्या प्रमाणात शेती ही केली जाते आणि जर खरीप हंगामात मॉन्सून हंगामात पावसानं हजेरीच लावली नाही तर मात्र अधिकच बिकट परिस्थिती शेतकऱ्यांच्या समोर निर्माण होते। सध्या IOD नकारात्मक अवस्थेत आहे, परंतु एल निनो तयार होण्याची शक्यता विविध हवामान संस्थांनी 40 ते 60% असल्याचा अंदाज दिलेला आहे। अशी परिस्थिती निर्माण झाली तर शेतीसह अन्न पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे देशातील महागाई वाढण्याची शक्यताही वाढते असं सुद्धा या अहवालात सांगण्यात आलंय। आपल्याला माहिती आहे की 2023 साली एल निनोमुळे देशातील विविध भागात पावसाचे मोठे खंड पडले होते। अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली होती। भारतीय मॉन्सूनवर एल निनो आणि इंडियन ओशन डायपोल म्हणजेच IOD या दोन घटकांचा परिणाम होत असतो। एल निनो तयार होऊन IOD नकारात्मक अवस्थेत असेल तर मॉन्सून हंगामात कमी पावसाची शक्यता सुद्धा अधिक असते। दरम्यान फेब्रुवारी 2026 मध्ये भारतातील किरकोळ महागाई दर 3.21% वाढलाय। अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे। तर ग्रामीण भागात महागाई दर 3.37% आणि शहरी भागात
3.3% महागाई दर नोंदवला गेला आहे। जानेवारी 2026 मध्ये महागाई दर 2.75% होता। म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात महागाई दरात वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे किरकोळ आणि घाऊक महागाईचे संकेत एसबीआयच्या या अहवालात सुद्धा देण्यात आले आहेत। एकूणच काय तर युद्ध आणि एल निनोमुळे 2026 मध्ये महागाईचा दर हा आणखी वाढू शकतो आणि त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात त्यांच्या खिशाला झळ बसू शकते असा अंदाजही एसबीआयनं व्यक्त केला आहे। इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील चाललेलं युद्ध हे लवकरात लवकर थांबेल का? कारण की ते थांबणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे जगभरात जी काही पुरवठा साखळी आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम आपल्याला महागाईत होताना दिसतोय। त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। एल निनोबद्दलही तुमचं मत काय आहे तेही नक्की कमेंटमध्ये सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।